बीडमध्ये मस्साजो ग्रामस्थांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे। मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत माघार नाही। ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेतलाय। प्रशासनातील जबाबदार अधिकारी येणार नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिका या ठिकाणी आता मस्साजोगच्या ग्रामस्थांनी घेतली आहे। वेळेप्रसंगी पाणीही सोडण्याची आता धनंजय देशमुख यांची तयारी आहे। सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणात फरार आरोपीच्या अटकेची मागणी यावेळी पुन्हा करण्यात आली। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत अन्नत्याग आंदोलनातून माघार घेणार नाही असा आक्रमक पवित्रा आता मस्साजोग ग्रामस्थांनी घेतलाय। त्यामुळे या आंदोलनावरती आता सरकारच्या माध्यमातून कशा प्रकारची प्रतिक्रिया दिली जाते, कशा प्रकारची भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र अधिकारी ग्रामस्थांची चर्चा करणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा आता ग्रामस्थांनी घेतलाय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात काही महत्त्वाच्या मागण्या आता करण्यात आल्या। फरार आरोपी कृष्णा आंधळे अद्याप सुद्धा फरार आहेत। तब्बल या घटनेला 2 महिने उलटत आहेत। जवळपास 2 महिने झालेत तरी सुद्धा कृष्णा आंधळे फरार आहे। त्यामुळे कृष्णा आंधळेला अटक करावी अशी सुद्धा मागणी यावेळी करण्यात आली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे बीडमधून आपल्याशी जोडलेले आहेत। उदय, खरं तर पाहिलं कालच अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली। आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। महत्त्वाच्या काही मागण्या आहेत, त्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात आंदोलन आहे आणि आता मात्र पाणी सुद्धा वेळेप्रसंगी सोडू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। काय सध्या घडतंय मस्साजोगमध्ये? नक्कीच, कारण संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा जो तपास आहे त्याबाबत काही शंका उपस्थित केल्या आहेत ग्रामस्थांनी आणि त्याबाबतच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रशासनाकडे देण्यात आल्या होत्या निवेदनाद्वारे। त्यावर मार्ग निघाला नसल्यामुळे कालपासून या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे। काल दुपारी या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने जे तहसीलदार आहेत ते देखील या ठिकाणी आले होते। त्यांनी काही आश्वासनाच्या बाबत पत्र देखील दिलं होतं धनंजय देशमुख तसेच ग्रामस्थांकडे, परंतु हे जे पत्र आहे ते आम्हाला एखाद्या अधिकाऱ्याने द्यावं आणि त्या संबंधात ठोस आश्वासन द्यावं, तसेच आमच्या ज्या मागण्या आहेत त्या दिशेने काही पावले उचलली गेली पाहिजेत, तरच आम्ही आमचं जे अन्नत्याग आंदोलन आहे ते स्थगित करू असं म्हटलं होतं ग्रामस्थांनी। त्यामुळे काल तरी यावर तोडगा निघू शकला नाही। आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। आज देखील हे ग्रामस्थ तसेच देशमुख कुटुंबीय या अन्नत्याग आंदोलनात सहभागी होणार आहेत आणि विशेष म्हणजे जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही अन्न पाणी म्हणजे त्या पाणी देखील घेणार नाही असा इशारा आता ग्रामस्थांनी तसेच देशमुख कुटुंबांनी दिलाय। त्यामुळे आता प्रशासन या सगळ्या आंदोलनात कसा मार्ग काढतं आणि या मागण्याबाबत काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं नक्कीच उदय, खूप खूप धन्यवाद या अधिकच्या माहितीबद्दल।